हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहेत शशिकला वाटवे, ज्या महिलांसाठी खरंच खूप प्रेरणादायी स्तोत्र आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण त्यांनी स्वतःच्या स्वबलावर एक ब्रँड निर्माण केला आहे. त्यांचा साड्यांचा उद्योग आहे आणि त्या स्वतः हँडलूम साड्या ज्या आपण म्हणतो, जी एक व्हरायटी आहे, त्या डेफिनेटली साड्यांच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून भेटणारच आहे. सो स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टवर. थँक्यू, धन्यवाद. आणि आपण सुरू करूया तुमच्या लहानपणापासून, आणि नंतर ऑब्व्हियसली जो साड्यांचा तुमचा प्रवास आहे किंवा जी माहिती तुमच्याकडे आहे ती डेफिनेटली आपण आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना देणार आहोत. सो तुमचं गाव कोणतं, मूळ गाव? गाव म्हणजे तसं माझा जिल्हा पुणे आहे, पण पुण्यामध्ये राजगुरुनगरच्या इकडे जवळपास माझं गाव आहे. ओके. राजगुरुनगर खेड हा माझा तालुका आहे. खेड. आणि शिक्षण वगैरे तिकडेच झालं सर्व? ना मी राहायला मुंबईलाच आहे, लहानपणापासून राहायला मुंबईलाच. जन्म इथे आहे की तिकडे गावाला? जन्म पण इथेच आहे. जन्म, शिक्षण, लग्न सगळं इथेच आहे, मुंबईमध्ये. ओके, म्हणजे गाव ते आहे पण लाईफ पूर्ण मुंबईमध्ये. हो. ओके. आणि मग शाळेमध्ये वगैरे काही दिवस आठवतात असे इंटरेस्टिंग वगैरे, काही किस्सा वगैरे छोटासा? शाळेचा किस्सा म्हणजे मराठी मीडियम मध्येच मी शिकले, मराठी माध्यमामध्येच. आणि शाळेचं असं अभ्यासात म्हणजे एव्हरेज मध्ये होते, पण बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मी पार्टिसिपेट करायची शाळेमध्ये असताना. ऍक्टिव्हिटीज मला पार्टिसिपेट करण्यासाठी करायला म्हणजे हाऊस वाटायची, आवड वाटायची. अभ्यासापेक्षा जास्त मला ऍक्टिव्हिटी जास्त आवडायची. डेफिनेटली. मग तिथून आपण म्हणू शकतो की मग तिथूनच हे सर्व चालत आलेलं आहे सुरुवातीपासून. हो, बरोबर. आणि मग बाकी सर्व तर झालं, समजा मॅरेज वगैरे झालंय. सो मिस्टर वगैरे ते पण मुंबईचेच प्रॉपर की म्हणजे राहायला? मिस्टर पण मुंबईचेच आहेत, पण मिस्टर कोकणातले आहेत, रायगडचे माझे मिस्टर. अच्छा. पण राहायला म्हणजे त्यांचं लहानपण, त्यांचं शिक्षण सगळं मुंबईमध्येच आहे. ओके. सो कोकणात वगैरे तिकडे जातो म्हणजे कधीतरी जातो. अच्छा. आणि मग लाईफ कुठली चांगली बेटर वाटते, गावा साईडची जास्त आवडते की मुंबईची? ऍक्च्युली आता लहानपणी मुंबईमध्येच गेले, त्यामुळे मला आता मुंबईची लाईफ आवडते. गावी म्हणजे कसं वर्षातून एकदा गेलो, 8 दिवस राहिलो तर ठीक आहे, पण गावी राहणं इम्पॉसिबल आहे. थोडे दिवस लिमिटेड काहीतरी चेंज म्हणून ठीक आहे, बाकी रेग्युलर नाही राहू शकत. ओके. मग आपण आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावर. हे जे साड्यांचं वगैरे आहे ते कधी सुचलं, कधी माइंड मध्ये आलं की आपण असं काहीतरी करू शकतो? साड्यांचं म्हणजे मी आधी म्हणजे लग्नाच्या आधी मी कधी जॉब केला नाही, लग्नानंतर पण मी कधी जॉब केला नाही. आणि लग्नानंतर म्हणजे माझं कॉलेज कम्प्लीट झालं आणि माझं लग्न झालं. ओके. असं म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मला 2 मुली झाल्या सलग, एका मागोमाग एक. तर आता मुलींना सांभाळायचं की जॉब करायचा, तो पण प्रश्न. त्यामुळे मग काही वर्ष मुलींना सांभाळण्यामध्येच गेली. जवळजवळ 10-12 वर्ष मी घरीच होते, हाऊस वाईफ म्हणून. आणि मग मला असं वाटलं की अरे मला पण काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे घरात बसून किती दिवस घरात बसणार, मला पण काहीतरी केलं पाहिजे. आणि तोपर्यंत मुली पण मोठ्या झाल्या होत्या थोड्याफार. बरोबर. तर म्हटलं काय करू मला हा बिझनेस करू की ते नोकरी करू. पण नोकरी जर जॉब करायचं म्हटलं तर मग पूर्ण दिवस त्यामध्ये जाणार, मुलीकडे लक्ष कोण देणार? ऑब्व्हियसली. म्हणजे त्यांच्या नियमानुसार वागा, परत त्यांचं जे टायमिंगचा जो शेड्यूल आहे तो पाला, बऱ्याचशा गोष्टी असतात. ते तर असतंच. आणि पण मुलांना कोण सांभाळणार, मुलींना कोण सांभाळणार? त्यांना शाळेत नेणं, त्यांचा अभ्यास घेणं, ह्या सगळ्या गोष्टी कोण करणार? बरोबर. मग म्हटलं जॉब नको, मग काहीतरी बिझनेस केला पाहिजे. मग काय करायचं करून मग मी काय केलं, मी एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक कोर्स केला सुरुवातीला. ओके. की मला क्लॅरिटीच नव्हती की नक्की काय करायचं. मग तो 3 महिन्याचा कोर्स केल्यानंतर मला क्लॅरिटी आली की मी काय केलं पाहिजे. जरा कॉन्फिडन्स पण आला आणि क्लॅरिटी आली की मी बिझनेस केला पाहिजे, असा बिझनेस की मी घराकडे लक्ष देऊ शकते, मुलींकडे लक्ष देऊ शकते आणि प्लस माझा बिझनेसही करू शकते. ओके. सो प्रश्न असा आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो कोर्स आहे, म्हणजे ऐकलंय आम्ही बऱ्याच वेळेला, पण प्रत्येकाला माहिती असेल असं नाही, तर त्याबद्दल थोडंसं सांगू शकता नक्की काय असतं तिथे, काय शिकवतात, काय वगैरे? ऍक्च्युअली मला तरी म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की
की प्रत्येक लेडीजने लेडीज म्हणण्यापेक्षा प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स करणं गरजेचं आहे, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. जेणेकरून तिथे आपण आपला कॉन्फिडन्स वाढतोच, पण त्यांच्या अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात ना की त्या आपण कधी केल्या पण नसतात त्या ऍक्टिव्हिटीज. त्यामुळे आपल्या लोकांशी बोलणं, समाजामध्ये कसं कसं वागलं पाहिजे, शिवाय आपल्याला क्लिअरिटी येते की मला नक्की काय करायचं, म्हणजे माझी क्वालिटी काय आहे, मला काय आवडतंय हे आपल्याला कळतं. आणि म्हणजे आपण स्वतःला प्रश्न कधी विचारत नाही, आपण इतरांना प्रश्न विचारतो, पण आपण स्वतःला कधी प्रश्न विचारत नाही की बाबा मला काय आवडतं, माझी क्वालिटी काय आहे, माझ्यामध्ये काय कॅपॅसिटी, मी काय करू शकते. आणि जेव्हा आपल्याला ह्या चारही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात ना, मग तेव्हा आपल्याला क्लॅरिटी येते की बाबा माझी काय कॅपॅसिटी आहे आणि मी काय करू शकते, माझ्यात काय गुण आहेत. अगदी बरोबर. म्हणजे जर आपण दुसऱ्याला विचारायला गेलो तर तिथे कन्फ्युजन अजून वाढत जातं. हो, कन्फ्युजन का वाढतं, निगेटिव्ह थॉट्स अगोदर देतात. कन्फ्युजन का वाढतं, कारण की समोरची व्यक्ती कितीही हुशार असू दे तरी ते त्यांच्या अनुभवानुसार आपल्याला ऍडवाइस देणार आहे. बरोबर. त्यांना माहिती नाही की आपल्यामध्ये काय कमतरता आहे किंवा काय आपल्यामध्ये ऍडव्हान्स काय गुण आहे ते त्यांना माहिती नाहीये. बरोबर. तर आपल्यालाच माहिती असतं की आपल्यामध्ये काय कमीपणा आहे किंवा आपल्यामध्ये काय ऍडव्हान्स गुण आहे हे आपल्या स्वतःलाच माहिती असतं. अगदीच बरोबर. सो डेफिनेटली या कोर्सचा म्हणजे असा फायदा होऊ शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची लाईफस्टाईल डेव्हलप होते, नक्कीच कॉन्फिडन्स लेवल वाढतो, नक्कीच. आणि मेन सर्वात महत्वाचं म्हणजे फोकस तुमचा तिथे क्लिअर होतो. हा, फोकस क्लिअर होतो की मला काय लाईफमध्ये मला काय म्हणजे मला माझी बरीच स्वप्न आहेत, पण ती स्वप्न अचीव्ह करण्यासाठी मी कुठल्या मार्गाकडे गेले पाहिजे. मार्ग तर अनेक आहेत आपल्याकडे, पण नक्की कुठल्या मार्गाने जायचं याची क्लॅरिटी आपल्याला येते. अगदीच. कारण ते असं म्हणतात की देवाने प्रत्येकाला डिफरंट याच्याने बनवलेलं आहे, प्रत्येकाच्या अंगात वेगळे गुण आहेत, काही ना काही स्पेशालिटी प्रत्येकाला दिलेली आहे, फक्त ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. हो, बरोबर. नक्कीच. सो मग साड्यांचं डिसाईड झालं, घरी काय डिस्कशन वगैरे झालेलं अगोदर की साड्यांचं करायचंय मिस्टरांच्या बरोबर वगैरे असं काही? म्हणजे मी विचार केला की मला साड्यांचा बिझनेस करायचा आहे, तर साड्यांचा बिझनेस करायचा, तर मग आता साड्या आणायच्या कुठून, तर साडी म्हणतात तर सुरत. बरोबर. सगळ्यांचं म्हणजे डोक्यामध्ये माइंडमध्ये तेच म्हणजे फिट बसलंय की साडी म्हणजे सुरत, म्हणजे सुरतच साड्यांचा हब आहे. हे मोस्टली लोकांना असंच वाटतं, म्हणजे तो त्यांचा गैरसमज आहे. तर मग पण मला असं वेगळ्या साड्या हव्या होत्या की जेणेकरून माझं काय ते युनिकनेस, कारण की ऑलरेडी मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स केलेला आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही जे काय कराल ते एक तुमच्या करण्यामध्ये एक वेगळेपण असायला हवं. नक्कीच. आणि तेव्हाच ते कुठेतरी जाऊन चमकतं किंवा त्याची एक व्हरायटी वेगळी ठरते. कारण जे वेगळं असेल तेच तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये डेव्हलप करू शकता तुम्ही, नाही तर मग दुसऱ्याला कॉपी केल्यासारखं. आणि मग वेगळं असेल तर ते आपलं वेगळे पण लोकांना दिसतं ना. आपण जे सगळे करतात तेच जर आपण केलं तर सगळं सेमच वाटतं. अगदी बरोबर. आता जर 5 जण काहीतरी सेम करतात आणि मी जर काही वेगळं केलं तर ते पटकन दिसून येणार ना. बरोबर. म्हणजे सर्वांचा फोकस तिथे कॅच करतायत. तर मग मी म्हटलं की मला साड्या तर मला सेल करायच्यात, पण मला ह्या सुरतच्या साड्या नको आहेत. तर मग वेगवेगळ्या राज्यात साड्या आहेत का, हा माझा पहिला प्रश्न होता. मग मी गुगलवर सर्च करायला लागले. अच्छा. गुगलवर सर्च करायला लागले तर त्यातून मला पहिल्यांदा कळलं की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हातमागावर विणलेल्या आणि कारागिरांची कलाकुसर असलेल्या आणि नैसर्गिक रंगाच्या अशा सुंदर साड्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये मिळतात. ओके. हे मला कळलं. आणि मग मला असं वाटलं की अरे, मला तर असं वाटत होतं की सुरतला साड्या आहेत, बाकी इतर राज्यामध्ये आणि एवढ्या साड्यांचं नावं प्रकार मला काहीच माहिती नव्हतं. मग जेव्हा मी स्टडी केली तेव्हा मला कळलं की प्रत्येक साडीचा एक इतिहास आहे. अगदीच. मी आता जस्ट तेच विचारणार होतो की डेफिनेटली जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक राज्यातून प्रत्येक भागाभागातून एक साडी जर आहे तर त्याची स्पेशालिटी काहीतरी असते आणि ते त्या संस्कृतीशी जोडलेली असते. अगदी बरोबर. मग तुमच्याकडे ज्या साड्या आहेत त्याच्यामध्ये स्पेशली तुम्ही कोणती व्हरायटी हे करता की बाबा ही एकदम कम्फर्ट वगैरे आहे, किंवा त्याच्यामध्ये हाय रेंज झालं, लो रेंज झालं, तर प्रत्येकासाठी साड्या आपल्याकडे अवेलेबल असतात? हो, प्रत्येकासाठी असतात. प्रत्येकासाठी म्हणजे आपण डेली यूज म्हणजे आपण ज्या लेडी जॉबला जातात
त्यांच्यासाठी साड्या असतात आपल्याकडे प्युअर कॉटनच्या, कारण प्युअर त्यांना खादीच्या, कम्फर्ट साडी हवी कम्फर्ट साडी ज्या प्युअर खादीच्या असतात साड्या, प्युअर कॉटनच्या साड्या असतात, लिनेनच्या साड्या असतात, बरोबर. मलमल कॉटनच्या साड्या असतात. त्या अगदी म्हणजे नेसायला पण कम्फर्टेबल, कॅरी करायला पण कम्फर्टेबल असतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात. ओके. आणि म्हणजे अशा तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेच माझ्याकडे. त्याचबरोबर माझ्याकडे सिल्कच्या पण साड्या आहेत. सिल्कच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्कच्या साड्या आहेत. प्युअर सिल्कमध्ये, प्युअर सिल्कमध्ये माझ्याकडे पैठणी आहे, त्यानंतर आपली चंदेरी, प्युअर सिल्क, इरकल, नारायणपेठ, पेशवाई. मला काही याच्यातलं कळत नाही, पण ज्या काही लेडीज हा पॉडकास्ट बघतायत त्यांना डेफिनेटली क्लिक होत असेल. आणि तुम्हाला इथे नक्कीच समजणार आहे की साड्यांमध्ये काय काय व्हरायटी आहे, त्यांचा इतिहास, आणि तुम्हाला कोणती साडी आवडते किंवा कोणतं तुमचं कम्फर्ट आहे, कोणती तुमची चॉईस आहे, ते देखील इथे बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे. कंटिन्यू करा तुम्ही. तर प्युअर सिल्कमध्ये पण आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या काय साड्या आहेत, प्युअर सिल्कमध्ये बनारसमध्ये बनारसी साडी आहे, आपल्या येवल्याला पैठणी साडी आहे, कर्नाटकाला इरकल आहेत. तर ह्या प्युअर सिल्कच्या साड्या आहेत, पण त्यामध्ये पण वेगवेगळ्या बनवण्याची एक कला आहे, कलाकुसर आहे. प्रत्येक कारागिराची त्याच्यामध्ये थोडं थोडं डिफरंट काही ना काहीतरी असणार. फॅब्रिक म्हणजे जे हे सिल्क असतं ना, सिल्क एकच आहे, पण ती बनवण्याची जे हे पद्धत असते ती वेगळी. आता पैठणीमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, पैठणीमध्ये तुम्हाला मोर दिसणार आहे, पैठणीची जी बॉर्डर असते ती वेगळ्या प्रकारची असते, इरकलची जी बॉर्डर असते ती वेगळ्या प्रकारची असते, बनारसीची बॉर्डर ती वेगळ्या प्रकारची असते. बरोबर. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला त्या राज्याचं वैशिष्ट्य आणि त्या राज्यातल्या कारागिरांचं कलाकुसर आपल्याला त्या साड्यांमध्ये दिसते. नक्कीच. आणि मग हँडलूमचं जे तुम्ही आता म्हणालात, जसं आता पण तुम्ही सांगता, सो प्रत्येक साडीवर हलका हलका वर्क आपल्याला डेफिनेटली भेटेलच, किंवा साडी प्लेन वगैरे पण असते? प्लेन साड्या पण असतात ना, प्लेन साड्या असतात, पण आता याच्यामध्ये कसं असतं, रिक्वायरमेंट असेल त्याच्या रिक्वायरमेंट नुसार असतात. पण आता पैठणी म्हटलं तर पैठणीमध्ये बुट्ट्या तर आल्याच. बरोबर. मोराच्या बुट्ट्या असतात, फुलांच्या बुट्ट्या असतात, असं म्हणजे ज्या पारंपरिक साड्या आहेत ना त्या पारंपरिक पद्धतीनेच बनल्या जातात. बरोबर. सो स्पेशली आम्ही आगरी कोली कास्ट मध्ये बिलॉंग करतो, आणि आमच्यामध्ये कसं असतं, फंक्शन वाईज आम्हाला साडी बऱ्यापैकी चांगली हवी असते. सो मग आपल्याकडे लग्नासाठी, हल्दीसाठी वगैरे, किंवा साखरपुड्याला मी नेसतो मोस्टली, तर अशा साड्या पण आपल्याकडे असतात ना. अच्छा. आणि त्याच्यामध्ये काय व्हरायटी असेल, एखादं नाव सांगायचं? त्याच्यामध्ये पैठणी वगैरे असतं, पैठणी बनारसी प्रकार तोच असतो, फक्त सिल्क मध्ये फरक असतो. ओके. म्हणजे प्युअर सिल्क आणि सेमी सिल्क. सेमी सिल्कच्या ज्या साड्या असतात ना त्या कमी रेंजच्या असतात, आणि प्युअर सिल्कच्या असतात त्या जरा हाय रेंज मध्ये असतात, आणि सेमी सिल्क असते ना त्या पॉवर रूमच्या असतात, मशिनरी साड्या. बरोबर. आणि प्युअर सिल्कच्या काही साड्या पॉवर लूमच्या पण आहेत, आणि मोस्टली साड्या हँडलूमच्याच आहेत. ओके. सो आता जसं आपण बघतोय की सध्या ट्रेंडिंग आहे वर्क, डायमंड वर्क असेल, किंवा जे काही त्याला म्हणतात, मला एक्झॅक्टली त्याची नावं माहिती नाही. डिझायनर साड्या. डिझायनर साड्या वगैरे. सो त्याच्यामध्ये तुम्ही काय हे कराल, म्हणजे ऍडवाइस द्याल, स्पेशली आमच्या कास्टमध्ये जर नेसायची झाली हल्दीमध्ये वगैरे, जर हेवी साडी पाहिजे असेल, जसं आपण म्हणतो की ब्लाऊज भरलेला आहे, पदर भरलेला आहे, किंवा साडी पूर्ण भरून दिलेली आहे, याच्यामध्ये तुमच्याकडे काय असतं? आता समजा भरलेल्या साड्या तर सिल्कमध्ये पण असतात, डिझायनर मध्ये पण असतात. आता तुम्हाला तुमची काय डिमांड आहे? तुम्हाला जर भरलेल्या जर डिझायनर साड्या हव्या असेल तर त्या येतात, अहमदाबाद वरून येतात, सुरत वरून येतात. अच्छा. त्या साड्या पण माझ्याकडे आहेत. आणि डिझायनर साड्या मोस्टली करून तर मशिनरीज असतात. आणि मग तुम्हाला जर प्युअर सिल्कच्या साड्या हव्या असतील ट्रेडिशनल भरलेल्या, तर त्या पण माझ्याकडे हँडलूमच्या साड्या आहेत. ओके. सो सर्वात अगोदर तर आपण ब्रँडचं नाव तुम्ही सांगा, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की तुमचा काय ब्रँड आहे. माझ्या ब्रँडचं नाव आहे एथनिक फॅशन. आणि एथनिक फॅशनचं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या राज्यातल्या पारंपरिक हातमागावर विणलेल्या साड्या अगदी वाजवी दरात तुम्हाला घरपोच मिळतील. हे माझ्या एथनिक फॅशनचं वैशिष्ट्य आहे, आणि मी जिथे पण जाते ते माझे वैशिष्ट्य मी सांगत असते. आणि आता सांगण्याची गरजच लागत नाहीये की जवळजवळ एथनिक फॅशन बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलंय, त्यामुळे सगळ्यांनाच माहिती पडली एथनिक फॅशन. नक्कीच नक्कीच. आणि यासाठी आपण थोडंसं मागे जाऊया. मी ऐकलं हे तुम्ही कोरोनापासून स्टार्ट केलं, समथिंग काहीतरी? म्हणजे 2020 मध्ये
मी ठरवलं जानेवारीमध्ये मी ठरवलं की आता हे नवीन वर्ष आले, नवीन वर्षामध्ये आपण साड्यांचा बिझनेस स्टार्ट करूया वगैरे. आणि मी खूप एक्सायटेड होते की मला साड्याचा बिझनेस करायचा आहे. आणि साड्या मी सगळ्याकडनं मागवल्या. आधी मी स्टडी केली साड्यांची. आणि मग साड्यांची माहिती मी माझ्या ग्रुपवर टाकायला लागले. इरकल साडीचा इतिहास, पैठणीचा, बनारसी, चंदेरी यांचा इतिहास मी लोकांपर्यंत आधी पोहोचवला. आणि मग नंतर मग मी वेंडरकडे त्या साड्या मागवल्या जानेवारीमध्ये. ओके. आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंगला तर करोनाचं हे प्रसार झाला. आणि मार्चमध्ये तर लॉकडाऊन झालं. मग मार्चमध्ये लॉकडाऊन झाला तर तो स्टॉक तसाच माझ्या घरी होता. मग तेव्हा काय त्रास झाला असं भरपूर? त्रास असं वाटलं की बाबा आता आपण नक्की काय करायचं, एवढा पैसा आपण इन्व्हेस्ट केलेला वगैरे, नक्की तोडगा काय काढला त्याच्यावर? तेव्हा सुरुवातीला जरा टेन्शन आलं की बापरे, आताच आपण जस्ट स्टॉक मागवला, आपण इतकं एक्सायटेड होतं बिझनेस करताना आणि अचानक सगळं आता बंद झालंय. डेफिनेटली. मग मी काय केलं की माझ्या जे जवळची माणसं आहेत, नातेवाईक, माझे फ्रेंड्स आहेत, माझ्या मिस्टरांचे फ्रेंड्स वगैरे आहेत, मग त्यांना त्या साड्या सेल केल्या. म्हणजे स्टॉक तर संपलाच पाहिजे ना. बरोबर. त्यामुळे मग त्यांना मी स्टॉक संपवायचा मी प्रयत्न केला आणि त्यांनी पण मला खूप छान रिस्पॉन्स दिला. कारण की त्यांना पण बाहेर जाण्याची सोय नव्हती. हा, मला तेच बोलायचंय, बाहेर जाण्याची सोय नव्हती. आणि मग बरेचशी लोक तेव्हा असं क्वेश्चन त्यांच्या मनामध्ये असेल ना की बाबा आता साड्या घेऊन लगेच काय करायचंय, कुठे फंक्शनला वगैरे जात नाहीये. सो फॅमिलीने सपोर्ट केला म्हणून डेफिनेटली झालं. आणि मग डिलिव्हरी कशी देत होता? डिलिव्हरी आम्हीच द्यायचं, म्हणजे मिस्टर, मी, आम्ही द्यायचं डिलिव्हरी. रस्त्यामध्ये कधी काय अडवलं, त्रास झाला वगैरे काही? रस्त्यावरती पोलिसांनी वगैरे अडवलं, पण तसं आम्ही त्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं. बरोबर. पोलीस पण शेवटी माणसंच आहेत ना. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये त्यांचा काही दोष पण नव्हता म्हणा. हो, बरोबर. जसं होतं, जी परिस्थिती होती त्या हिशोबाने सर्व काही चाललं होतं. सो म्हणजे ते तेव्हा समजा आपण बोलू शकतो की एक ढकलाढकलीमध्ये कोरोना निघून गेला. त्यानंतर प्रतिसाद चांगला येऊ लागला कोरोना नंतर. कोरोनामध्ये मी तो स्टॉक संपवला, कसा बसा स्टॉक्स मी संपवला. पण मग मी ऑनलाईन स्पर्धा चालू केल्या की माझा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे करून. अच्छा. कारण की ब्रँड तर लोकांमध्ये पोहोचला पाहिजे, पण बाहेर जायची पण सोय नाहीये. पण मोबाईल तर माझ्याकडे होता, फेसबुक होतं, इंस्टाग्राम होतं, माझं व्हॉट्सअप ग्रुप होते. नक्कीच. त्या कोरोना पिरियड मध्ये देखील तुम्ही जर म्हणाल तर लोकांना सोशल मीडियाचा बऱ्यापैकी सपोर्ट झाला. नक्की, हो नक्कीच. सोशल मीडियाचा खूप सपोर्ट झाला. कारण की मग मी काय केलं की मी कॉम्पिटिशन घेतल्या लेडीजच्या ऑनलाईन. अच्छा. ऑनलाईन कॉम्पिटिशन वगैरे घेतल्या. त्यानंतर साडीवरचा विषय म्हणजे साडीचाच असायचा. मी आणि साडी, माझं आणि साडीचं नातं, असा विषय असायचा. आणि मग लेडीज पण सगळ्या घरीच बसल्या होत्या. त्याच्यामध्ये म्हणजे काय, त्यांनी तिकडनं त्यांचा आन्सर पाठवायचा आहे का की बाबा तिकडनं म्हणजे त्यांचं ओपिनियन साडीबद्दल तुम्हाला काय वाटतं, साडीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आठवणीची एखादी साडी, त्या साडीबद्दल एखादी स्टोरी सांगा, स्टोरी लिहून पाठवा. समजलं. असं. आणि मग हे पण बक्षिसं पण ठेवली होती. बक्षिसं पण ठेवलेली, सर्टिफिकेट ठेवलेले. सर्टिफिकेट मी ऑनलाईनच द्यायचे, तेव्हा प्रिंट वगैरे काहीच काढलं नव्हतं. ऑनलाईन सर्टिफिकेट त्यांना मी दिलेलं. जवळजवळ मी 4 ते 5 स्पर्धा घेतल्या. आणि एक स्पर्धा माझी अशी होती की एक डॉक्टरने मला कॉल केला आणि मला सांगितलं की मॅडम आमच्यासाठी पण काहीतरी घ्या, आमच्यासाठी पण काहीतरी करा. अच्छा. मग मी खास डॉक्टर, नर्स साठी मी स्पर्धा आयोजित केली त्यावेळेस. आणि ओनली फक्त डॉक्टर नर्स त्यांच्यासाठी मी स्पर्धा आयोजित केली. मग जवळजवळ 101 महिलांनी त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं. वाव, म्हणजे प्रतिसाद चांगला. हो, 101 महिलांनी पार्टिसिपेट केलेलं. आणि माझं असं मत होतं की त्या 101 महिला ज्या आहेत, त्या डॉक्टर आहेत, त्या नर्स आहेत, त्या त्यांचं घर कुटुंबाला सोडून त्या लोकांची सेवा करतायत हॉस्पिटलमध्ये. डेफिनेटली. कारण की जेव्हा त्यांचा मला फोन यायचा ना, तर ते त्यांची तिकडची लाईफ सांगायची मला की आज मी इथं हॉस्पिटलमध्ये, आज असं झालं, आज तसं झालं मॅडम. आणि मला असं वाटायचं की अरे, मी किती ग्रेटफुल आहे की मी घरामध्ये सुरक्षित आहे. अगदीच अगदीच. त्या त्यांचं कुटुंब सोडून तिथं हॉस्पिटलमध्ये राहायच्या आणि तिथं त्या पेशंटची सेवा करायच्या. आणि त्यामध्ये पण त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये पण पार्टिसिपेट केलेलं. नाही, बरोबरच आहे. कारण त्यांना पण ऍक्च्युली प्रत्येकाची, आपण बोलतो की पोलीस झाले, डॉक्टर झाले, त्यांची लाईफ जी असते ती वैयक्तिक त्यांच्या प्रोफेशन मुळे त्यांनाच माहिती असते. सपोज आपण रात्री वगैरे 4-5 वाजता काही झालं आपल्या घरी, आपण जातो धावलेले हॉस्पिटलला वगैरे, कशी तरी पोहोचतो. पण तेव्हा त्यांना पण यायचं असतं ना. ते झोपलेले असतील, घरी असतील, थोडेफार आजारी असतील, काय असतील, शेवटी ते पण माणूसच आहेत.
सो गाईज डेफिनेटली प्रत्येकाची एक वैयक्तिक लाईफ असते. प्रोफेशन म्हणजे फक्त डॉक्टर झाला आणि घरी बसून त्याला पैसे येऊ लागले असं नाही, किंवा इंजिनियर असेल, वकील असेल, त्यांची तेवढी मेहनत असतेच नक्कीच. बरोबर. तर मग मी काय केलं की त्या ज्या 101 लेडीज होत्या त्यांना सगळ्यांना मी गिफ्ट दिलं, सर्टिफिकेट दिलं. आणि आता हे 101 गिफ्ट मी स्वतःकडूनच फक्त दिलं नाही, म्हणजे मी ते माझ्याकडनं तर मी दिलंच, पण माझे जे समव्यावसायिक होते, म्हणजे माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी आहेत की काही ना काही बिझनेस करतायत, त्यांच्याकडनं मी कोलॅबरेशन केलं त्यांच्यासोबत. त्यांच्याकडून पण मी गिफ्ट घेतले, त्यांची स्पॉन्सरशिप घेतली, त्यांचा पण ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवला, असं केलं. आणि मग सगळ्यांना एवढ्यांना म्हणजे मी 2 वर्षामध्ये जवळजवळ 5 स्पर्धा केल्या, लोकांपर्यंत माझा ब्रँड चांगल्या प्रकारे पोहोचला. म्हणजे डेफिनेटली आपण याच्यावर असं बोलू शकतो की फक्त त्याच पुढे नाही चालल्या आहेत, त्याच्याबरोबर जे त्यांचे फ्रेंड सर्कल असेल किंवा आता जी त्यांची लिंक झाली असेल म्हणजे बिझनेसमध्ये, त्यांना देखील तुम्ही पुढे घेऊन जाताय. म्हणजे नाही, खरंच खूप छान. सो आता या ज्या साड्या आहेत या तुम्ही कुठे बाहेर देशातून वगैरे कधी कॉल वगैरे येतो की बाबा मला एक ट्रेडिशनली इंडियन साडी सजेस्ट करा किंवा काय असं काय? येतात ना, बाहेरचे पण बरेच क्लायंट आहेत. अच्छा. बाहेरचे बरेच क्लायंट आहेत, कारण की तिकडे साड्या अवेलेबलच नाहीयेत. बरोबर. साड्या मोस्टली आपल्याकडेच इंडियामध्येच येतात. साड्या म्हणजे आपलं भारतीय संस्कृतीच आहे साडी. अगदीच. आणि साड्या ते तिकडनं कोण मागवतं? ज्या इंडियामधून तिकडे गेलेल्या आहेत, बरोबर, परदेशामध्ये, त्याच लेडी साड्या मागवतात. अगदी बरोबर. नाही, आणि आता ज्या बाहेरच्या वगैरे पण ज्या आहेत त्यांच्या तिकडच्या स्पेसिफिकली तिथल्याच, म्हणजे आपण फॉरेनर वगैरे पण त्या पण आता घालायला चालू केलं ना त्यांनी पण. ते आता आपलं बघून ते आता आपल्या सगळ्या गोष्टींची ते लोक कॉपी करतायत. नक्कीच. आपल्या मेडिटेशन, आपला योगा, आपल्या साड्या सगळंच आता आपल्या तिकडे जात आहे. कारण आहेच, खरंच तुम्ही पण ओळखून घ्या, कारण भारताची तशी स्पेशालिटी आहे. आपलं जे नेचर वगैरे आहे, आपली जी संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आणि त्याचबरोबर आपल्या वेशभूषा त्याच्यामध्येच येतात डेफिनेटली. जसं तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक साडीचा एक इतिहास आहे, प्रत्येक साडीचा एक टिपिकल एरिया आहे, मग ती राजस्थान मधून असेल, गुजरात आहे. नक्कीच. मग आता मला सांगा, जर एखाद्याला ऑर्डर करायची असेल तुमच्याकडनं साडी, तर त्याची सिंपल वे काय आहे, काय करावं लागतं नक्की? सिंपल वे आहे, माझा इंस्टाग्राम आयडी पण आहे, तिथे माझा नंबर आहे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे. डायरेक्ट व्हॉट्सअप नंबर सांगा ना. आयडीचं काही नाव आहे? एथनिक फॅशन 23. अच्छा, इन्स्टावर? हो, इन्स्टावर. ओके. आणि माझ्या नंबरवरती जरी मेसेज केला, कॉल नका करू, मेसेज केला ना तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल इझिली. अच्छा, होम डिलिव्हरी होते? हो, होम डिलिव्हरी होते. तुम्ही कुठेही राहत असला तरी होम डिलिव्हरी होते, पॅन इंडिया, आउट ऑफ इंडिया, कुठेही. आणि नंबर सांगा जरा सर्वांसाठी प्लीज. माझा नंबर आहे 8691959232. नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि डेफिनेटली त्या वाजवी दरामध्येच तुम्हाला साडी अवेलेबल करून देतील, आणि तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे साडी भेटेल, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या सजेस्ट देखील करू शकतात की तुमच्या घरी काय फंक्शन आहे म्हणून तुम्हाला कोणती साडी बेटर पडेल. बरोबर. आणि फंक्शननुसार, म्हणजे आता आपलं जर गणपती आहे, नवरात्र आहे, नवरंगांच्या रंगात रंगून नवदुर्गेची आराधना करते, नवशक्तीचा शृंगार लेऊन नवरात्री ती साजरी करते. साडी काही बोलते, साडी काही सांगते. एथनिक फॅशन घेऊन आले नवरात्र स्पेशल कलेक्शन जबरदस्त ऑफर्स सह. एक साडी खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट, आणि हो, त्यासोबत प्रोफेशनल योगा आणि एरोबिक्स ट्रेनर कडून 1 आठवडाभर योगा अगदी मोफत. तर चला नवरात्र साजरी करूया स्टाईल मध्ये एथनिक फॅशन सोबत. कॉल नाव 8691959232. देवीसाठी पण काही लेडीज साड्या देतात, देवीसाठी पण. मग त्यामध्ये मोस्टली हेच असतं, ट्रेडिशनल असतात, ट्रेडिशनल साड्या. पण आपल्याला ऑफिसला जायचं आहे, जॉबला जायचं असेल तर मग आपल्याला कॉटनच्या साड्या असतात, कॉटन, पुन्हा खादी कॉटन असतात. आता ही जी मी नेसले ही आहे कॉटन सिल्क साडी आहे, आणि म्हणजे ह्या साड्या आता दिसायला पण कम्फर्टेबल आहेत, कॅरी करायला पण कम्फर्टेबल आहेत, म्हणजे लाईट वेट वगैरे असं. हो, लाईट वेट आहेत, आणि दिसायला पण छान वाटतात. नक्कीच खूप छान वाटते साडी. आणि मी तर म्हणते की आपण ड्रेस, जीन्स वगैरे आपण ते वेअर करतोच, पण जेव्हा आपण साडी आपण नेसतो ना, तेव्हा आपलं लुक वेगळंच असतं. प्रत्येक स्त्री ही साडीमध्ये सुंदरच दिसते, आणि आत्मविश्वास तो वेगळाच वाटतो.
साडीमध्ये म्हणजे माझं तरी हे पर्सनल वैयक्तिक म्हणजे माझं हे मत आहे. अगदी बरोबर. आणि जर एखादा फंक्शन असेल त्याबद्दल बोलायला गेलो तर तुम्ही कोणताही किती मागातला ड्रेस घातला तरी तो गेटअप येऊ शकत नाही, साडीने. नाही हो. म्हणजे फंक्शन म्हणजे सणवार असू दे, लग्न कार्य असू दे, कुठलाही ट्रेडिशनल आपलं फंक्शन असेल ना तर त्यामध्ये साडीचं लुक आहे ना म्हणजे कोणाशी कम्पेअरच करू शकत नाही. अगदी बरोबर. आता दुसरा माझा प्रश्न आहे की आता हे आपण लिमिटेड महाराष्ट्राबद्दल बोललोच, पण जशा की तिकडे ओडिसाला वगैरे साड्या डिफरंट आहेत, कलकत्त्याला साड्या डिफरंट आहेत, तर तिकडचे काही कस्टमर्स वगैरे आहेत तिकडे सध्या जे सांगतात की आमच्यासाठी पण एखादी साडी सजेस्ट करा वगैरे? हे करतात ना, घेतात ना. अच्छा. असं सांगते का म्हणजे महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ इंडिया सगळीकडून डिमांड असते. कारण की कलकत्त्याच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्याकडे आपली पैठणी नाही मिळत ना. नाही, म्हणूनच त्याबद्दलच मी विचारलं. त्यांच्याकडे बनारसी नाही मिळत. आता माझ्याकडे कसं आहे, त्यांनी फॅशन मध्ये ऑल राज्यातल्या साड्या आहेत. बरोबर. त्यामुळे मग ऑल पूर्ण आपल्या म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा ऑर्डर येतात. बरोबर. कारण आपण मुंबई सारख्या एरियामध्ये राहतो, इथे पूर्ण कास्टची लोक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या भागातली लोक आहेत. सो त्यांना एखादं असं वाटलं की बाबा आमच्या घरी हा कार्यक्रम आहे तर त्या कॉल वगैरे करतात, मेसेज करतात ना. बरेच कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. म्हणजे आपला फक्त महाराष्ट्रीयन क्राऊडच नाहीये तर अमराठी पण बरेच जण आहेत. त्याच्यामध्ये साडीमध्ये काहीतरी डिफरंट, काहीतरी वेगळेपणा असं तुम्ही सांगू शकता? त्यांची ट्रेडिशनल साडी त्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट असं काय असतं? डिफरन्स असं काहीच नसतं. म्हणजे समजा एखादी गुजराती असेल, ती गुजराती असेल ना तर तिला असं नसतं की गुजराती आहे तर तिला डिझायनर साड्या आवडणार किंवा तिला बांधणीच आवडते. बरोबर. त्या लेडीजला पैठणी सुद्धा आवडते, त्या लेडीजला इरकल पण आवडते, आपल्या ट्रेडिशनल साड्या पण आवडतात. आता मी महाराष्ट्रीयन आहे पण मी सगळ्याच वेगवेगळ्या साड्या वेअर करते ना. ऑब्विसली ते क्रॉस अट्रॅक्शन असतं. नाही, माझा प्रश्न असा आहे की जर सपोज एखादी साडी असेल जी स्पेसिफिकली कलकत्त्यावरच बिलॉंग करते, पण त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट हवंय, काहीतरी नवीन हवंय, तर असं काही असतं? काहीतरी डिझाईन, काहीतरी हलकासा वर्क वगैरे असं काही असतं? तसं तर म्हणजे मी स्वतः तर वर्क काय करत नाहीये. पण आता समजा कोणाची जशी ऑर्डर आली, कोणाची डिमांड आली की मला असं वर्क करून हवंय किंवा मला असं प्रिंट करून हवंय, तसं मिळतं, कस्टमाइज करून मिळतं. तेच मला विचारायचं होतं, कारण असतं थोडंफार. हो. कारण रेग्युलर तर त्यांची ती परंपरा आहे, ते आहेच, पण त्याच्यामध्ये समथिंग काहीतरी न्यू टच लोकांना हवं असतं. ऍक्च्युअली माझ्याकडे इतक्या व्हरायटीज आहेत ना की लेडीजला प्रश्न पडतो की नक्की घेऊ कुठली साडी. त्यामुळे त्यांचा कस्टमाइजचं ते थीम त्याच्या डोक्यातून निघून जाते, एवढ्या व्हरायटीज आहेत. बरोबर. मी तेच मागाशी म्हणालो, मग त्या तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट पण करतात की तुम्ही ही साडी वेअर करू शकता किंवा बाय करू शकता. बरोबर. सो आता सध्या बिझनेस बऱ्यापैकी फॉर्मला आहे, म्हणजे एक ब्रँडचं नाव वगैरे झालंय. सो तुम्ही लेडीजला काय ऍडवाइस द्या, म्हणजे एक सोशल मेसेज काय देऊ शकता की बाबा तुम्ही देखील इथे प्रयत्न करू शकता किंवा काय? कारण तुमचं स्ट्रगल सांगा सर्वात महत्वाचं तर, म्हणजे त्याच्यावरनं त्यांना समजेल की बाबा तुम्ही इथपर्यंत पोचता काय काय केलेलं. स्ट्रगल तर सुरुवातीलाच मी सांगितलं की जेव्हा मी साड्यांचा स्टॉक एवढा हौसेने घेतला की मला बिझनेस करायचा तर ते करोनामध्ये ते तर झालंच. पण त्याचबरोबर आता काय झालंय की मोस्टली लेडीज साड्या सेल करतात. एकीचं बघितलं की अरे हिला एवढा प्रॉफिट होते तर आपण पण केलं पाहिजे असं. मग त्यामध्ये काय झालं की मला कॉम्पिटिशनची भीती नाहीये, कारण की कॉम्पिटिशन हे बाहेर नसतंच मुळात. कॉम्पिटिशन हे आपल्या स्वतःमध्ये असतं आणि ते पाहिजेच, कॉम्पिटिशन पाहिजे. नाही, आणि मला कॉम्पिटिशन भीती वाटत नाही आणि कोणीच कॉम्पिटिशन भीती बाळगूच नाही असं मला वाटतंय. कारण कॉम्पिटिशन ती जी समोरची व्यक्ती आपल्यासारखे जे प्रोडक्ट सेल करते ते आपल्या पद्धतीने तर सेल नाही करत ना. नक्कीच. माझ्या सारखे जर सेम साडी सेल करत असेल पण माझी साडी सेल करण्याची पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत अशी आहे की आता एथेनिक फॅशनकडेच लोकांनी का यावं, माझ्याकडनं साडी का घ्यावं, माझ्या साड्यांमध्ये युनिकनेस काय आहे किंवा माझ्या बिझनेस करण्यामध्ये युनिकनेस काय आहे. तर मी थोडक्यात सांगते की एकतर माझं वाजवी दर आहे, अतिशय वाजवी दरात मी साडी हे सेल करते. त्याचबरोबर मी गिफ्ट देते लेडीजला. अच्छा. गिफ्ट देते. त्यामुळे असं होतं की लेडीजला कसं गिफ्ट हवं असतं, छोटं मोठं काही ना काही गिफ्ट हवं असतं, म्हणजे ते ऍडिशनली साडीच्या व्यतिरिक्त आणि सतत म्हणजे काही ना काही ऑफर असतात. 2 साडीवरती आमच्याकडून 1 साडी फ्री गिफ्ट, ही पण हँडलूमचीच असते, असंही असतं.
तर असं सो तुमच्यासाठी ऑफर आहे बघा, तुम्ही जो कोणी हा पॉडकास्ट बघतोय तो डेफिनेटली तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा पॉडकास्टवर जरी तुम्ही मेसेज केला तरी मी त्यांचा नंबर डेफिनेटली तुम्हाला देऊ शकतो. तेच म्हणून आणि गिफ्ट्स लेडीजला हवं असतं, त्याच्यामुळे मग आपल्याकडेच जास्तीत जास्त क्राऊड व्हायला जातो. बरोबर. कारण की आपल्याला कसं आपल्याला क्लायंटला खुश करता आलं पाहिजे. क्लायंट खुश तर आपला बिझनेस चांगला होतो. नक्कीच नक्कीच. आणि हे एक म्हणजे स्पेशालिटी आहे त्यांची, कारण त्यांनी जो स्ट्रगल करत इथपर्यंत आलेले आहेत आणि एक स्वतःचा ब्रँड निर्माण करणं, याबद्दल तुम्ही काय सांगा? तुमची आता सध्याची फिलिंग काय याबद्दल? स्वतःचा ब्रँड निर्माण करण्यासाठी ना भरपूर स्ट्रगल घ्यावं लागतं प्रत्येकीलाच. की फक्त साड्या सेल करून किंवा कुठलाही प्रोडक्ट सेल करून चालत नाही. जो दिखता है वही बिकता है असं म्हणतात. आणि मग आपण लोकांसमोर दिसलो पाहिजे. आपण लोकांसमोर दिसलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या थ्रू जाणं गरजेचं असतं. म्हणजे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे. त्याचबरोबर आपण इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करू शकतो, कोलॅबरेशन करू शकतो, पुन्हा प्रमोशन आपल्या एखाद्या इव्हेंटमध्ये आपण स्पॉन्सरशिप देऊ शकतो. अशा पद्धतीने मी स्वतः केलेलं आहे. माझा ब्रँड अशा पद्धतीने मी लोकांपर्यंत पोहोचवला आहे. कारण की ब्रँड पोहोचला तर आपलं प्रोडक्ट आपोआप पोहोचतं. म्हणजे इन शॉर्ट आपण असं बोलू शकतो का की सुरुवातीला जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा बेनिफिटकडे खूप जास्त लक्ष देणं गरजेचं नाही? नाही, अजिबात नाही. जेव्हा आपण एखादा बिझनेस करायला घेतो ना, तर सगळ्यात पहिलं की आपण आपली कॅपॅसिटी ओळखली पाहिजे की बाबा मला कुठलं प्रोडक्ट मी सेल करू शकते. पहिली गोष्ट ही असते की मी कुठलं प्रोडक्ट सेल करू शकते. दुसरं असतं की आता मी हे प्रोडक्ट सेल करू शकते, एवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तर मग ते प्रोडक्ट लोकांना का आवडेल, माझं प्रोडक्ट लोकांना का आवडेल, लोक माझ्याकडे का येतील, हे आपण अनालिसिस करणं गरजेचं आहे. डेफिनेटली काहीतरी वेगळेपणा आपल्यामध्ये असेल आणि स्पेशली त्यांना अट्रॅक्ट होईल असं काहीतरी. आणि मेन म्हणजे आपण जर क्लायंटकडनं पैसे घेतोय, आपण जर क्लायंटला ही प्राइस लावतोय, तर आपण आपल्या प्राइसपेक्षा आपल्याला आपल्या ग्राहकांना जास्त देण्याचा आपला विचार असला पाहिजे. जर मी 2000ची साडी देते तर त्या 2000च्या साडीमध्ये मी जर आणखी जर गिफ्ट दिलं, रिजनेबल साडी दिली, तर ती लेडी जास्त खुश होणार की कारण की तिला मार्केटपेक्षा रिजनेबल साडी मिळते, प्लस गिफ्ट मिळते आणि साडीची क्वालिटी पण बेस्ट आहे. नक्कीच. म्हणजेच कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात ते डेफिनेटली नक्कीच होणं गरजेचं आहे. कारण की कस्टमर एकदा ना आले पाहिजे, कस्टमर सारखे आले पाहिजे आणि प्लस आपली माउथ पब्लिशिंग पण झाली पाहिजे कस्टमरच्या थ्रू. नक्कीच. ज्या कोणी लेडीज हा पॉडकास्ट बघतायत त्या डेफिनेटली तुम्हाला जर इंटरेस्ट असेल एखाद्या क्षेत्रामध्ये उतरायचा, तुम्ही नक्कीच उतरू शकता. पण त्यासाठी छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन हवं आहे. त्याचबरोबर आपली जी बोलण्याची पद्धत आहे ती देखील तेवढीच मॅटर करते असं आपण बोलू शकतो इथे. हा बोलण्याची पद्धत म्हणजे आता कोणीही कस्टमर असू दे, आपल्याला कस्टमरशी आपण पर्सनली आपल्या घरामध्ये कितीही भांडणं झालेली असू दे किंवा आपल्याला कितीही पर्सनली त्रास असू दे, पण तो कस्टमर समोर दाखवता आला नाही पाहिजे. कस्टमरशी आपण गोड शब्दातच बोललं पाहिजे. समोरचा कस्टमर कितीही रागात असेल, कितीही वैतागलेला असेल किंवा कितीही उद्धटपणे आपल्याशी बोलला तरी आपण त्याच्याशी शांतपणे त्याला उत्तर देणं गरजेचं असतं, तरच तो दुसऱ्यांदा आपल्याकडे येतो. नक्कीच हा एक बिझनेसचा फंड आहे आणि तुम्ही देखील ज्यांनी जे अचीव केलेलं आहे आतापर्यंत त्यांचा एक ब्रँड आहे जसा काय, तुम्ही देखील असं करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे, सर्व छोट्या मोठ्या गोष्टी समजणं ओळखून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पेशन्स ठेवता आले पाहिजे. पेशन्स मेन बिझनेसमध्ये फक्त प्रॉफिट नंतर बघायचं असतं, आपल्यामध्ये पेशन्स किती आहे ते महत्वाचं आहे. आणि नक्कीच जर या सर्व गोष्टी जसं की आपल्या जिभेवर साखर ठेवून आपल्याला पुढे चालायचं आहे, या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुम्ही देखील नक्कीच त्यांच्यासारखं अचीव करू शकता. आणि खरंच खूप छान वाटलं की त्या माझ्या विनंतीला मान देऊन आज माझ्या स्टुडिओवर आल्या आणि एवढी छान माहिती साड्यांबद्दल खरंच तर मी डेफिनेटली एक जेंट्स आहे, पण मला वाटत नाही की प्रत्येक लेडीजला पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतील ज्या गोष्टी आज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. सो खरंच खूप छान वाटलं या पॉडकास्टमध्ये. आणि याच्या पुढे देखील आपल्या पॉडकास्टवर आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर खूप छान छान असे कलाकार येणार आहेत, सेलिब्रिटीज येणार आहेत. सो डेफिनेटली तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे असेच पॉडकास्ट
पुन्हा बघायला भेटतील.